वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे स्मशानभूमी आता केवळ अंत्यसंस्काराचे ठिकाण राहिले नसून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरत आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कारंजा लाड नगर परिषद आणि वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने मोक्षधाम स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले। विशेष म्हणजे येथे लावलेले प्रत्येक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन केले जात आहे। त्यामुळे एकदा लावलेले झाड पुन्हा लावण्याची वेळ येत नाही। पाहूया हा प्रेरणादायी वृक्ष संवर्धनाचा उपक्रम। जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कारंजा लाड येथील मोक्षधाम स्मशानभूमी परिसरात विविध जातींच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले। कारंजा लाड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत तसेच अनेक वर्षापासून श्रमदानातून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वैकुंठ सेवाधारी परिवाराच्या सदस्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ झाडे लावली जात नाहीत, तर प्रत्येक रोप दत्तक घेऊन त्याचे संगोपन आणि संवर्धन केले जाते। मार्च महिन्यात लावण्यात आलेली झाडे सुद्धा आज हिरवीगार आणि जिवंत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे। झाडाला एका लहान बाळाप्रमाणे जपण्याचा संदेश देत वैकुंठ सेवाधारी परिवारांचे स्वयंसेवक नियमित पाणी देणे, साफसफाई करणे आणि झाडांच्या वाढीची काळजी घेण्याचे काम श्रमदानातून करत आहे। पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण इतकेच वृक्ष संवर्धनही महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। स्मशानभूमी सारख्या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचा अनोखा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। झाड लावणे सोपे असते, मात्र ते जगवणे हेच खरे पर्यावरण रक्षण असल्याचा संदेश कारंजा लाडच्या या उपक्रमातून दिला जात आहे।